नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत करंजा मच्छी मार्केट पोर्टला, ज्याला आपण असं म्हणू शकतो की प्रतिकुलाबा, मुंबईचा प्रतिकुलाबा तो आहे. कारण ज्या स्वस्त रेटमध्ये आपल्याला जी मच्छी मिळते आणि ज्या चांगल्या भावात ताजी आणि फ्रेश मच्छी आपल्याला मिळते, ते ठिकाण म्हणजे आत्ता करंजा पोर्ट आपल्याला बघायला मिळतंय. आज आम्ही रस्त्याने जाताना एक निसर्गरम्य परिसराचा अनुभव आम्ही घेत चाललो होतो. एक जुन्या वास्तू बोला किंवा एखादी जुनी घरं बोला, जी बघता क्षणी आम्हाला आमचं गाव कसं होतं ते गावाची आठवण आम्हाला ह्या परिसरामध्ये बघताना वाटत होती. तसेच आम्ही सोबत जाताना माझी लाडकी काकू, तसेच माझे काका, आम्ही एक हसी मजाक करत चाललो होतो. त्यातल्या त्यात आज आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी होती की माझा भाऊ नैतिक हाही माझ्यासोबत आहे. त्याला आज 9वी कक्षेमध्ये 85% मिळाले. त्याच्यामुळे त्याची आई तर भरपूरच खुश आहे आणि बघायला गेलं तर तो तर अत्यंत खुश आहे. हा बघा माझा भाऊ नैतिक आणि मी त्यांच्यासोबत आहेच. आम्ही चौघजण चाललो आहोत. आज आम्ही चांगली मच्छी घेऊ, चांगल्या दरामध्ये घेऊ आणि एकदम फ्रेश मच्छी घेऊ. आणि नैतिकला मात्र मी हलवा पापलेट देणार आहे, कारण 85% मी त्याचा खरोखर ऋणी आहे. कारण आज एक बोलतात ना की भावाने किती पर्सेंटेज काढले, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा आपली छाती 4 इंच फुगली जाते. हा आज अनुभव मला आला. तर आता ती मच्छी घेऊन आम्ही चांगली पार्टी करणार आहोत. तर आता थोड्याच वेळात त्या मार्केटमध्ये आम्ही पोहोचणार आहोत. पण सांगायचं झालं ना तर फिश म्हणजे आमचा आगरीकोल्यांचा एक आवडता पदार्थ. कारण आम्ही जन्मताच आमचा जेवण खावण त्याच्यामध्ये आहे. आणि आता बघा आपण आपण कुलाबा पोर्टला उतरलेलो आहोत, मी आणि माझा भाऊ नैतिक. आता आम्ही इथं त्याचा आढावा घेऊ. आणि तुम्ही आता बघू शकता की कुलाबा पोर्टला आपण जिथं थांबलो तिथं आता होड्या थांबलेल्या आहेत. आणि आनंदाची गोष्ट अशी की तिथं उतरल्यानंतर मात्र आम्ही मच्छी बघण्यापेक्षा पहिल्यांदा ज्या होड्यांमध्ये जी मच्छी पकडली जाते त्या होड्या बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो. ऊन भरपूर असल्या कारणाने मी थोडंसं तोंडाला रुमाल बांधलेला आहे, कारण थोडंसं क्लायमेट चेंज झाल्यामुळे मला त्रास होतो. आता मी चाललो पहिल्यांदा होडी बघूया, आपण होडीचं दर्शन घेऊया. होडीमध्ये काय काय असतं काय काय नसतं. तर आज आपण तिथं जात असताना आम्हाला आढळले की होड्या तिथं म्हणजे एक स्टॉप बोला, ज्याला पोर्ट बोलतात. होड्या थांबण्याचं पोर्ट असतं. जसं बसचं स्टँड असतं किंवा बस स्टॉप असतो किंवा डेपो असतो, तसं हा डेपो आहे जिथं होड्या थांबतात, त्यातून मच्छी वगैरे काढतात. हा बघा जाल, हा जाल खोल समुद्रामध्ये घेऊन जातात आणि त्या खोल समुद्रामध्ये नेऊन मासेमारी केली जाते. ते मासे आणून इथे आपल्याला ड्रॉप केले जातात आणि इथून त्याचा लिलाव होतो किंवा आपल्यासारखे कस्टमर किंवा किरकोळ विक्रेते ही मच्छी विकत असतात. आता आपण होडीमध्ये प्रवेश करतोय. आता होडीमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मला रॅक सापडले. हे रॅक कसे आहेत, याच्यामध्ये मच्छी साठवली जाते, त्याच्यामध्ये बर्फ असतो. हा समोरचा जो रॅक आहे याच्यामध्ये जेवण बनवण्याचं साधन असतं. म्हणजे आता मी बघितलं त्याप्रमाणे मला कुकर, चुला, गॅस, शेगडी, कांदा, बटाटा, लसूण असं भरपूर काही सापडलं. म्हणजे जे मच्छीमार मासे पकडायला जातात त्यांची जेवणाची सुविधा आणि हे रॅक बघितले तर याच्यामध्ये मच्छी साठवून ठेवण्याची सुविधा, अशा सर्व सुविधा आहेत. ही बघितल्यानंतर आम्ही पुढच्या बोटमध्ये गेलो. त्या बोटमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथे जास्तीत जास्त रॅक सापडले. म्हणजे याचा अर्थ की ह्या बोटीची मच्छी साठवून ठेवण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणात आहे. समुद्राचा खारे वारे जे बोलतात त्या खारे वाऱ्यांचा सुगंध आणि आस्वाद त्या वातावरणाचा आम्ही चांगल्या पद्धतीने घेत होतो. आणि बघायला गेलो तर होडीची उंची आणि खोल समुद्रात मध्ये गेल्यानंतर ही होडी कशी बोलतात ना की आमचा म्हणजे आगरीकोल्यांचा मायबाप हा जरा असेल तर आमचा समुद्रच आहे. कारण समुद्र किनारी आम्ही जन्मलो, समुद्र किनारी आमची वाढ झाली आणि नशिबान समजतो की आम्ही जन्मताच समुद्र किनारे आलेलो आहोत. आता हे तुम्ही बघू शकता. आता याच्या पुढे तुम्हाला जर सांगायचं झालं तर आता हा मी बघा आता आपण इथून जाऊया पुढं. तिथं आपल्याला बघायला मिळेल की म्हणजे कसं समुद्र कसा अथांग पसरलेला समुद्र आहे की ज्याची खोली, ज्याचं मोजमाप, ज्याचं क्षेत्रफळ याची आपण गिनती करू शकत नाही. प्रथमतः आपण समुद्राची खोली मोजू शकत नाही आहे तर मी सांगतो, ह्या समुद्राच्या बाजूला ताजी टवटवीत मच्छी जी पकडून आणली जाते ती मच्छी
इथे याचा लिलाव होतो. किरकोळ व्यापारी इथून घेऊन जातात आणि आमच्यासारखे खाणारे इथे पण येतात आणि इथून स्वस्त भावामध्ये घेऊन जातात, जे आम्हाला परवडतं इतर यापेक्षा. आता हा बघा, हा बेड दिसतो तुम्हाला करंजा पोर्टच्या बाजूला, आणि हे आता जे पोर्ट बनवलं आहे त्याची ही कडा आहे शेवटची. या बाजूला जो समुद्राचं पाणी जे ओघळ वाहून येतं, आणि आता बघा पण मच्छी मार्केटमध्ये चाललो आहोत. हलवा, पापलेट, सुरमई, आणि बघा कित्येक विक्रेते बोला, किरकोळ विक्रेते किंवा एक मच्छीचे जे म्हणजे बोलतात ना, ज्यांना मच्छी आवडते, म्हणजे जे मच्छी खाण्यासाठी उत्सुक असतात, ती सर्वजण आपल्या इथं दिसत होती. हा बांगडा बघा फ्रेश आहे की नाही हे चेक करत होतो मी. तसेच पुढे गेल्यानंतर हे बांगडे किती आहेत हे पण आम्ही त्यांना विचारलं. त्यांनी ताईंनी आम्हाला मोजून दाखवले बांगडे. आणि हे बांगडे बघा, जर आज मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेलात किरकोळ मार्केटमध्ये, तर हे बांगडे तुम्हाला 200ला 4 किंवा 5 पडतात. पण त्या ताईंनी आम्हाला तेच बांगडे किती आता म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं जास्त, पण त्यांना मी बोललो की कमी करा म्हटलं. तेव्हा त्यांनी 500 रुपयामध्ये आम्हाला 35 बांगडे दिले. याचा अर्थ आम्हाला ते परवडले. आत्ताच कोलंबी बघा, मांदेली बघा, ही सर्व समुद्राची देणगी जी आहे ना, हे समुद्र आपल्याला काय काय देतो. पेट्रोल, डिझेल, CNG, मच्छी आणि मीठ. जे बोलतात ना की पदार्थ कितीही चांगला असू दे, पण त्याच्यामध्ये जे मीठ नसेल ना, तर एक साधी डिश किंवा महागडी डिश कोणत्याही डिशला चव लागणार नाही. अशी म्हणजे ख्याती असेल ती मिठाची, तर हा मीठ देखील आपल्याला समुद्र देतो. म्हणजे त्याचे आगरी कोल्यांवरच नाही तर इतर लोकांवर कित्येक असे उपकार आहेतच, आणि त्याची परतफेड आम्ही नाही करू शकत. कारण समुद्र हा निसर्ग आहे, आपण निसर्ग नाही. आपण निसर्गामध्ये वावरणाऱ्या गोष्टी आहोत. हे बघा कुप्पा मच्छी, सुरमई मच्छी तुम्हाला आवडीच असेल. चालता चालता इतकी मज्जा येत होती की म्हणजे सर्व आवाज. मच्छी मार्केटमध्ये काय मच्छी मार्केट असतो, कोण भावासाठी लढतो, कोण खायचं आहे म्हणून कमी भावामध्ये विकत घेण्यासाठी लढतो. आणि असं म्हणजे माझी मनस्थिती अशी झाली होती की मला कधी कुठली मच्छी भेटते. तरी पण मित्रांनो सांगतो, 3 ते 4 हजार रुपयाची मच्छी, जी मला इथं मात्र 15-20 हजार रुपये जर मोजले असते ना, तरी मला ती मच्छी भेटली नसती किंवा ती मला विकत घेता नसती आली. पण तीच मच्छी आम्ही तिथे 4-4.5 हजारमध्ये विकत घेतली. आणि सर्वांना विचारतो याचे भाव काय, आज त्याचे भाव काय, प्रत्येक गोष्टीचे. आणि मच्छीचे बघा दररोज वेगवेगळे भाव असतात. म्हणजे कसं असतं, बाजाराची जी व्याख्या आहे की जेव्हा आवक जास्त असते तेव्हा वस्तूचा भाव कमी असतो, आणि जेव्हा आवक कमी होते तेव्हा वस्तूचा भाव वाढतो. हे जे बाजाराचं समीकरण आहे ना, तेच समीकरण इथं मच्छी मार्केटमध्ये लागू होतं. म्हणजे कधी कधी बघा, समुद्रामध्ये जो कोली मच्छी पकडायला गेलाय ना, तो मच्छी घेऊन येईलच याची ख्याती नसते हो. जीवावर उधार होऊन खोल समुद्रामध्ये जाऊन मच्छी पकडण्याचा प्रयत्न कोली बांधव करतात माझे, पण ती भेटेल नाही भेटेल हे नशिबावर अवलंबून असतं. पण समुद्र असं आहे की कधीच कोणाला नाराज नाही पाठवत, कोणाला भरपूर तर कोणाला थोडं देतं, पण देतच हो. आता आमचा जर व्यवसाय मच्छीमारीचा नाही आहे, पण पहिल्यांदा होता. आता डेव्हलपमेंटला इथे शिडकोने ज्या जमिनी घेतल्या त्यानंतर आमची खाडी जमीन सर्व इथून निघून गेलं. पण तरीही त्या मच्छीचा सुगंध आणि ते लहानपणी अनुभवलेले आपल्या घरासमोर असणारे समुद्राच्या पाण्याचे, म्हणजे समुद्राची छोटी जेव्हा ही व्याख्या होते तेव्हा ती खाडीमध्ये रूपांतर होते. तर त्या खाडीचं आम्ही आस्वाद घेतलेला आहे. आमचे वडील, आजोबा, वडील तसेच पंजोबा यांनी मच्छीमारीचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केलेला आहे. पण तो काही क्षणी थोडा कमी होत आला. शिंगाला मच्छी बघा, ह्याला बोलतात शिंगाला मच्छी, जी गुलाबी प्लेटमध्ये आहे ती. सुरमई तर तुम्हाला माहीतच आहे. आणि ही माकली आहे. ही माकलीचे भरपूर काही प्रकार आहेत हो समुद्रामध्ये सापडणारे माकलीचे प्रकार. मी हा शिंगाला, खरंच सांगतो, हा शिंगाला मी आवडीने घेतला, कारण शिंगाला मला इतका आवडतं ना. कारण याच्यामध्ये जर तुम्ही आत्ताच्या सीझनचे कच्चे आंबे किंवा चिंच जर टाकली आणि याची ग्रेव्ही जर बनवली ना, तर ह्या बघा 1 किलो भरला, आणि 1 किलो तर त्यांनी माझ्याकडून किती घेतले असतील सांगावं मला. अहो तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत. त्यांनी माझ्याकडून अक्षरशः 1 किलोचे माझ्याकडून 50 रुपये घेतले. आणि खरंच रेट पण कमी आहे. करंजा पोर्टला गर्दीही कमी असते. आणि
सांगायचं झालं तर हे बघा, हे होड्यांचं दर्शन तुम्ही बघाच, कित्येक होड्या इथं थांबलेल्या आहेत, कित्येक होड्यातून मच्छी पकडली जाते, कित्येक होड्यातून मच्छी आपल्याला मिळते. आणि अक्षरशः सांगायचं झालं ना तर खरंच म्हणजे सुरुवातीला करंजा पोर्ट हे छोटं होतं, आता भरपूर प्रमाणात. आता आम्ही घरी आल्यानंतर बघा, ही माझी काकू बांगडे, हलवा, कोळंबी, सुरमई, ह्याला आपण बोलतात ना तार मासे बोलतात याला, कुठं कुठं त्याला बोलतात की खोपडी मासे, कुठे कुठे त्याला राणी मासे बोलतात. असं म्हणजे मच्छीचे भरपूर प्रकार आहेत. नमस्कार, ये ठीक आहे, बाय 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 बाय.